खर्च केलेले आहेत त्या जय नांगरेने चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. राजकर्ता पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचांचा बोट जाते वर. पहिला ब्रेक थ्रू राज दळवीच्या रूपाने इथं विकेट मिळाली. डीएससी चिंचगड संघाला राज दळवीचा खेळ इथे संपलाय. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. स्कोर कार्डचा विचार करत असताना स्कोर कार्ड 8 हे आकड्यावर आहे आणि चौथ्या बॉलवर विकेट पडली गेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. चला नवीन बॅटर थोडं फास्ट. डीके पाहुणेपाडा संघ एका बाजूला लावलेला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला डीएससी चिंचगड. 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. 1 डाऊनच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतील. सागर बिल्डर या नावानं त्यांची ओळख आणि सागर सध्या मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. पाहूया आता उर्वरित या षटकामध्ये जय नांगरेचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. चला पहिला सामना जिंकला होता सरसोळ. त्यानंतर मुसारणे विल्कोस आणि कोलकेवाडी लॉस तिथे टाकले जात आहेत. आता लगेच लॉस टाकले जातील याची नोंद घ्या. सर्व विजय संघाचे प्रतिनिधी आपल्याला पहिला आणि शेवटचा पुकार असेल. लगेच लॉस टाकले जातील. सागर नवीन बॅटर आपल्याला खेळपट्टीवर 1 डाऊन करता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. जय नांगरेचा हा बॉल चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विनीत नांगरेने एक चांगला कॅच तिथे कॅरी केला गेलाय. गोल्डन डकचा शिकार. सागर परतावा लागेल तंबूच्या अस्त्राला. गेल्या पावलीच एक सुरेख झेल तिथे विनीत नांगरेने टिपला गेला आणि विकेटचं पतन. खेळाडू बाद. तेजस नवीन बॅटर. चला लॉस्ट आपण इथे टाकतोय. लॉट्स आपण इथे टाकतोय. सर्व संघांनी नोंद घ्या. तेजस नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल. हॅलो हॅलो हॅलो. विकेट परतावा लागेल तेजसला देखील गेल्या पावली. तो देखील गोल्डन शिकार ठरलाय. लॉस टाकले जातात. पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती बायला असेल. उर्वरित 2-2 चिठ्ठ्या त्यांची मॅच असेल. विकेट पडली. निकेत नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना